श्री स्वामी समर्थ. सॉरी आधी यासाठी बऱ्याच दिवसानंतर मी आज काही पर्सनल कारणासाठी आणि थोड्याशा आजारपणासाठी मी काहीच रेसिपी बनवू नाही शकले. पण ही माझी जुनीच रेसिपी आहे, ज्याचा मी शॉर्ट्स व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला होता 1 महिन्यापूर्वी. आता हा त्याचा लाँग व्हिडिओ. काही नाही, साधी कांद्याच्या पातीची भाजी आहे. मस्तपैकी कढई गरम करून तेलामध्ये राई, जिरं, लसूण, कसुरी मेथीची छान फोडणी घातलेली आहे. आता ह्यामध्ये मी तोच कांदा वापरला आहे जो पातीचा कांदा असतो, वेगळा कांदा कोणताच वापरला नाही आहे. हा छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे, आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, कारण उग्र वास ॲज युजल. त्यानंतर हिंग फोडणीला घालून पुन्हा तो स्प्रेड केला आहे, मी छान असा परतून घेतला. आता यामध्ये टोमॅटो, मी यामध्ये 3 ते 4 कांदे होते, त्यासाठी मी एक मोठा टोमॅटो वापरलेला आहे. आता टोमॅटो आणि कांदा हे छान यामध्ये पसरून मी मस्तपैकी असं भाजून घेते. बघताय तुम्ही कसं छान भाजलं जातं आहे. हे इथे भाजल्यानंतर मी आधी चुकून बटाटे उचलले होते, ते मी ठेवून दिलेत आणि पुन्हा मी माझे मसाले वापरलेत. मसाले वापरून गरम मसाला, लाल मसाला, लाल तिखट पावडर आणि रंग येण्यासाठी आपला काश्मीरी लाल मिर्च, हे सगळं घालून मी परतून घेतलेलं आहे. त्यानंतर मी यात बटाटो घातला आहे. बटाटा 2 आहेत, कारण की कांद्याची पात ॲक्च्युली कमी पडते आम्हाला 3-4 जणांसाठी, म्हणून मी बटाटा जास्त वापरला यामध्ये. तुम्ही नुसती कांद्याची पात जरी बनवली ह्याच पद्धतीने तरी खूप छान लागेल. आता मी बटाटे पसरून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं आहे. बटाटे छान शिजून घेते आहे, हे पहा. आणि बटाटे शिजायलासुद्धा सुरुवात झाली आहे. ऑलमोस्ट 70 to 80% बटाटे शिजल्यानंतर मी यात कांद्याची पात घालून घेतली आणि पहा पब रंग येतो आहे. आणि तो कांद्याच्या पातीचा रंग नंतर थोडासा मावळून जातो, कारण की भाजी शिजल्यानंतर थोडीशी डार्कनेस जो हा ग्रीनीनेस आहे तो कमी होतो. आणि हे मी पुन्हा छान परतल्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालून ही भाजी पुन्हा परतून मी झाकण लावून शिजायला ठेवली आहे. मला ही भाजी खरंच खूप, जर मी नॉन व्हेजिटेरियन असती तर भाकरी आणि जवला सोबत या भाजीचा कॉम्बिनेशन जो आहे तो इतका सुपर्ब असतो, आय स्वेअर. हे पहा, व्हेजिटेरियनसाठी ही साधी सोपी भाजी. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.